हरिओम. मी कांतावीरा देवकाते, राहणार निरावागस, तालुका बारामती, जिल्हा पुणे. म्हणजे आम्ही शेती व्यवसाय, आमचा शेती आहे. तिथल्या महिला म्हणजे अशा उपासनाला बाहेर जायच्या ना, आम्हाला बी वाटायचं म्हणजे आपण बी कुठंतरी उपासना बैठकीला जावावं. पण नंतर महिन्यानंतरच लगेच देशपांडे सर आले आणि म्हणले आपण अनिरुद्ध बापूंची इथं उपासना ठेवू शकतो का. तर म्हणलं बरं झालं, म्हणजे कसं आपल्याला ज्याची आवड आहे तीच आपल्याला मिळालं घरीच, म्हणजे आपल्या घरीच आले, इथंच दारातच. मग सगळ्या म्हणजे असं उत्सुकतेने सगळी लोक अशी बैठकीला येऊ लागली आणि त्याची म्हणजे प्रार्थना पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही त्यांची पूजा ही उपासना आठवड्यातून एकदा दर शनिवारी उपासना चालू ठेवत आत्तापर्यंत म्हणजे. आणि स्टार्टलाच म्हणजे माझा मुलगा आणि दुसरा आमच्या दिराचा मुलगा, दोघंजण ती बी म्हणजे असे बाहेर जायचं म्हणलं तरी बापूंची अशी उदी लावूनच जातात ना, तर त्याला दवाखान्यात घेऊन तो निघालेला. आणि एवढ्या स्पीडने गाडी होती की ती मुलगा गाडी अशी फास्ट चालवताना दोन्ही साईडला दोन्ही मुलं पडली, इकडे एक पडलं आणि इकडे एक पडलं. म्हणजे एवढं लागलं होतं त्याला, पायाला बी लागलेलं आणि डोक्याला बी. पण असं बापूंच्या कृपेनं, अनिरुद्ध बापूंच्या कृपेनं म्हणजे त्यांना काहीसुद्धा नाही, थोडं बी म्हणजे असं की कुठं ऑपरेशन करावं लागलं नाही, काहीच नाही. फक्त जाताना त्यांची उदी लावलेली त्यांनी, त्याच्यामुळं म्हणजे त्याचा धोका तो पूर्णपणे टळला गेला. आणि दुसरा म्हणजे शाळेत बी माझा मुलगा असा अभ्यास कधीच करत नव्हता, कधीच. पण रोज बापूंची प्रार्थना करून म्हणजे उपासना बी करायचो आणि त्याला चांगली बुद्धी दे म्हणून. तर ते उपासनेला मग रोज बसू लागली प्रत्येक वेळेस. मुलं म्हणजे शक्यतो बसत नाहीत, पण आता उपासनेला बसतात. आणि त्याचं म्हणजे 4 वर्ष मग पूर्णपणे म्हणजे असं चांगल्या रीतीनं सगळं विषय ही येऊन त्याचा विषय बी सुटला आणि 4 वर्ष तो पूर्णपणे पास झाला. आणि नंतर जॉबच्या वेळेस बी त्याला त्याची शाळा लगेच सुटल्याच त्याच वर्षी जॉब बी बापूंच्या, अनिरुद्ध बापूंच्या कृपेनेच म्हणजे लागला. हरिओम. अहमदने.